प्रभाग क्रमांक 25 मधून इच्छुक उमेदवार म्हणून अर्चना किरण शिंदे, किरण प्रकाश शिंदे यांनी प्रभागात प्रत्यक्ष भेटीगाठी घेत प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. पाटील नगर परिसरापासून या प्रचाराचा शुभारंभ करत शिंदे दाम्पत्याने घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आपले परिचय पत्र वितरित केले. शिंदे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही राजकीय पद नसतानाही सामाजिक, राजकीय तसेच समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. नागरिकांच्या अडचणी, समस्या असोत किंवा तत्काळ मदतीची गरज, निवडणुकीची अपेक्षा नसतानाही रात्रंदिवस आलेल्या फोन कॉल्सना प्रतिसाद देत समस्यांचे निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे कुटुंबियांनी नेहमीच केला. यात सामाजिक बांधिलकीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे नाते निर्माण झाले. आज झालेल्या या प्रचार दौऱ्यात ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी अर्चना शिंदे आणि किरण शिंदे यांचे मनापासून स्वागत केले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद देत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचे आश्वासन दिले. अर्चनाताई शिंदे म्हणजे ह्या खूप प्रयत्नशील आहे आणि आता सध्याच ते आता वार्डात फिरताय ना, तर त्यांना खूप साऱ्या समस्या सांगताय आणि चालू कामामध्येच त्यांनी 2-3 समस्या त्यांच्या सोडवल्या. पण याआधी काय काम सांगितलं होतं तुम्ही त्यांना की तुमचं काम झालं असं? आमचं एक महत्त्वाचं पोलचं काम होतं, ते कोणीच केलं नाही. ते अण्णांनी, किरण भाऊ शिंदेंनी आम्हाला करून दिलं आणि बरेचसे आमचे छोटे मोठे याचे कामं ते करतात. आमच्या अडचणींमध्ये नेहमी धावून येणाऱ्या शिंदे कुटुंबियांना आम्ही नक्कीच साथ देऊ असा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. प्रभागातील विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, महिलांचे प्रश्न तसेच युवकांसाठी संधी निर्माण करणे या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून काम करण्याचा निर्धार अर्चना शिंदे आणि किरण शिंदे यांनी व्यक्त केला. नमस्कार, मी अर्चना किरण शिंदे, प्रभाग क्रमांक 25. आज आम्ही पाटीलनगर परिसरामध्ये प्रचार करतो. तर जनतेचा भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या निवडून आल्यानंतर आम्ही सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. काय अजेंडा काय नेमकं तुमचा? नागरिकांनी तुम्हाला जर समजा निवडून दिलं, महापालिकेत पाठवलं, सगळ्यात पहिले काय काम करणार तुम्ही? सर्वात पहिले मी जनतेचे आभार मानेल की त्यांनी मला भरभरून मतांनी निवडून दिलं. त्याबद्दल रस्ते, पाणी, वीज या लोकांच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन मी. आता सिडकोमध्ये अनेक बेरोजगार लोक आहेत, युवक आहेत, त्यांच्यासाठी काय आपण उपक्रम राबवणार? रोजगार तर ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी बचत गट किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांना काम लावण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करतो. आता तुम्ही प्रचार करतायत घरोघरी जाऊन, कसा आहे नागरिकांचा प्रतिसाद? नागरिकांचा प्रतिसाद भरपूरपणे चांगला मिळत आहे. आम्हाला सगळ्यांचे मतं आहे की तुम्ही आमचे काम करा, आम्ही तुम्हाला विजयी करून देऊ असं. आणि समस्या पण 1994 पासून या भागामध्ये सामाजिक कार्य करताना या परिसरामधून मागील काही निवडणुका आम्ही लढवल्या. त्या माध्यमातून या परिसराचा पूर्णपणे भौगोलिक अभ्यास आमचा झालेला आहे. या परिसरामध्ये काम करताना सामान्य नागरिकांची ज्या अडीअडचणी, माझं लहानपणच या ठिकाणी गेलेलं असल्यामुळं सर्व परिसरातल्या लोकांच्या अडीअडचणी मोठ्या प्रमाणात आम्हाला माहिती आहे आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार. युवकांसाठी, बेरोजगारांसाठी रोजगार, युवकांसाठी प्रशिक्षण वर्ग वगैरे घेण्याची आमची तयारी आहे. त्याचप्रमाणे जे आमचे महिला आहेत, कारण की उमेदवार महिला कॅन्डिडेट आहे, तर महिलांसाठी खास करून आमच्या भागामध्ये जितक्या जास्तीत जास्त योजना आणता येतील किंवा जितक्या जास्तीत जास्त सुविधा, पण आपण बघू शकता की आपल्या सिडकोमध्ये एकच प्रसूतिगृह आहे. आपल्या महानगरपालिकेचं एवढ्या मोठ्या एरियाला एकच प्रसूतिगृह आहे. तर दुसरं प्रसूतिगृह आमच्या प्रभाग क्रमांक 25मध्ये आम्ही सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर महिलांसाठी जिम आणि योगा वर्ग याच्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे की उमेदवार महिला असल्यामुळं बरेचसे नगरसेवक, महिला नगरसेवक निवडून येतात, परंतु प्युअर ब्लॉक लावणे किंवा रस्ते काँक्रिटीकरण करणे याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी कुठलाही खास असा उपक्रम नसतो. पण आमच्याकडनं आम्ही महिलांसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार याची मी शाश्वती देतो. येत्या काळात संपूर्ण प्रभागात प्रचार दौरे, नागरिकांशी संवाद आणि विकास आराखड्याची माहिती देत प्रचार अधिक गतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिंदे दाम्पत्याच्या प्रचाराला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मतपेटीतून मिळेल अशी आशा समर्थकांकडून व्यक्त होतीये. महाराष्ट्र 24 न्यूजसाठी नितीन चव्हाण, सिडको.